गम अनमोल रे तू हर हर बोल रे। हे आयुष्य आहे, हा देह दिलाय, कधी ज्यानं दिलाय तो घेऊन जाईल सांगता येत नाही। प्रपंचामध्ये राहतो आपण पहा, जोपर्यंत बिना लग्नाचा आहे तोपर्यंत दोन पायाचा, एकदा का लग्न झालं किती पाय होतात बोला थोडस जोरात, किती पाय होतात? चार। चार पायाचं काय असतं? घरी गेल्यावर विचार करा बरोबर। तसंच उजवण्याचं काम करतोय आपण, फक्त नाव नाही घेत। परत पहिली संतान झाली, किती पाय झाले? 4 आणि 2 6। 6 पायाचं काय असतं माहितीये का? आमच्या साधू संतांनी सुद्धा वर्णन केलंय पहा, त्याला आपण भ्रमर म्हणतो। रुनु झुनु रे भ्रमरा भ्रमरा, सांडी तू अवगुनु रे भ्रमरा। भुंगा माहितीये तुम्हाला? भ्रमर भ्रमर जो भुंगा आहे ना, लहान लेकरं त्याच्या पायाला पावसाळ्याच्या दिवसामध्ये निळ्या रंगाच्या फुलावरती बसतो पहा, लहान लेकरं त्याच्या पायाला दोरा बांधून ओढण्याचा खेळ खेळतात, तो भुंगा। परत दुसरी संतान झाली, किती पाय झाले? 6 आणि 2 8। 8 पायाचं काय असतं? तुम्ही म्हणाल ताई तुम्ही काय मला पाय, आम्ही का पाय मोजले का काय? आमच्या पायाशिवाय दुसरं काय माहित नाही। ऐका सांगते, नवरात्र उत्सवाच्या अगोदर प्रत्येक जण स्वतःचं घर साफ करतो पहा। जी संस्कारी बाई आहे का ती 8 दिवसाला एकदा घरते घर साफ, आणि जी बाई संस्कारी नाही अख्ख्या गावात फिरती नट्टाफट्टा करून, आणि घरात गॅसला जाळ्या। घर साफ करत असताना मला सांगायचंय, जो कोपऱ्यामध्ये जाळं तयार करतो त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? जाळं जाळं कोळी कातीन बरोबर। तो जो कोळी ना एवढं सुंदर घर तयार करतो, एवढं सुंदर घर तयार करतो, चांगल्या इंजिनियरला सुद्धा जमणार नाही, पण त्या घरामधून बाहेर निघण्यासाठी स्वतःलाच रस्ता ठेवत नाही। तसं माणसाचं आयुष्य प्रपंचात एवढा सुंदर प्रपंच तयार करतो, एवढा सुंदर प्रपंच तयार करण्याच्या नादात वेळ निघून गेल्याच्या नंतर लक्षात येतं तरुण वयात परमार्थ केला असता तर बरं झालं असतं, पण आता वेळ आपल्याकडे नाही राहिली। त्यासाठी योग्य वेळेत सावध व्हायचंय। प्रपंच करावं माणसानं, पण प्रपंचात राहावं। जसे एखाद्या लहान मुलीनं दिवसभर खेळ भांड्याचा खेळ करावा, एक दिवसासाठी स्वतःचा पूर्ण संसार उभा करावा, सायंकाळची वेळ झाली 5:30 6 वाजले ना, त्या मुलीला त्या आईनं आवाज देवा, ताई घरात ये। जसं तिनं पटकन सगळे भांडे एका पिशवीत भरावीत आणि आवाजाच्या दिशेने तिनं धाव घ्यावी, तसा माणसाचा संसार असला पाहिजे। किती सुंदर संसार थाटा, भगवंतानं आवाज दिला की आनंदाने निघता आलं पाहिजे। राहावा माणसानं प्रपंचात, पण पक्षासारखं। जोपर्यंत तुम्ही धान्य टाकलंय ना, पक्षी अंगणी उत्तरती ते का गुंतुनी राहती, तैसे असावे संसारी। जोपर्यंत त्यांना दहान टिपायचे तोपर्यंत आपल्या दारात येऊन बसतात, धान्य संपलं की निघून जातात। प्रपंचात तसं राहावं माणसं, जोपर्यंत भगवान शिवजींचे विचार आपल्या आचरणात आपल्या डोक्यात आणत नाहीत। मळालेला कपडा धुण्यासाठी नदीवरती जावं लागतं, धुवू शकतो आपण, पण मळालेलं मन कसं धुणार आहेत? मळालेलं मन ते धुण्यासाठी सत्संगात यावं लागते, ते धुण्यासाठी कथा कीर्तनात यावं लागते। यासाठी शिवतत्वापर्यंत पोहोचणं हे काळाची गरज आहे। मग या शिवतत्वाला प्राप्त करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे, याचा सुंदर असा उपाय सूतजी महाराज शौनकादिक महामुनींना सांगतायत। काय करावं तर भगवान परमात्म्याला समर्पण करावं। भगवंताला समर्पण करत असताना देवाला आपण जो प्रसाद दाखवतो, नैवेद्य दाखवतो, नैवेद्य खाल्याच्या नंतर आपण त्याला प्रसाद समजतो। पार्थिव शिवलिंगाची पूजा करून जो भगवंताला आपण प्रसाद दाखवतो, तो आपण नैवेद्य पाहिला जरी तरी सुद्धा आपलं मन धुतल्या जाईल। पण जर सिद्धलिंग असेल, आपण फक्त दूरवरून नुसता तो नैवेद्य पाहिला जरी तरी आपल्या मस्तकावरती पाप चढते। डोळ्यांनी जरी भगवान परमात्मा आपल्याला दिसला, भगवंताचं रूप आपण पाहिलं
तर त्यामध्ये सांगतात, दृष्टवापि शिव नैवेद्यम याति पापानि दूरताः भक्ते तु शिव नैवेद्य पुण्यानिती कोटिशा। डोळ्यांनी जरी नैवेद्य पाहिला तो की जे पुरातन शिवलिंग नाही, आपल्या गावाच्या आख्यायिका मला सकाळी माहिती झाली। आपलं गाव अगोदर नाही, अगोदर भगवान महादेवाचं मंदिर आहे। कोणी अंतरेश्वर म्हणतंय तर कोणी अमृतेश्वर म्हणतंय, नाव कोणतंही द्या, तुम्हाला वाटेल ते नाव द्या। रामेश्वर भगवंताचं दर्शन घ्यायचं म्हटलं, या भगवंताला रामेश्वर भगवंतही म्हणू शकता, फक्त अंतःकरणात भाव ठेवायचा। मग त्याच भगवंताच्या वरून आपल्या गावाला अंतरवाली हे नाव पडले। मला सांगायचंय, त्याच भोलेनाथाची कृपा आपल्या जीवनात आहे। बघ, नैवेद्य खाण्याची सुद्धा, प्रसाद खाण्याची सुद्धा एक प्रथा आहे। जे खेड्याच्या ठिकाणी जर आपण महाप्रसाद ठेवला ना, बऱ्याच लोकांना बांधून घेऊन जाण्याचं पडलेलं राहतं, जातात पा बांधून, सवयच राहते काही काही लोकांना। 10व्याचं खातं, 13व्याचं खातं, वर्ष श्राद्धाचं खातं बायकोला खिशात घालून घरी घेऊन येतं। पण नैवेद्य खाण्याची सुद्धा प्रथा आहे। नैवेद्य दिला ना, प्रसाद दिल्याच्या नंतर तो प्रसाद याच ठिकाणी खायचा असतो। तो प्रसाद जर तुम्ही घरी घेऊन गेल्या, कदाचित तुमचे मालक तुमच्या घरी नाहीत, तुमचे सासरे तुमच्या घरी नाहीत, आणि तुम्ही तोच नैवेद्य, तोच प्रसाद जर देवळीवरती ठेवला, एखाद्या कडापीत पुढे जरी ठेवला, काही दिवसांना तो नैवेद्य खराब होणार आहे, त्याला मुंग्या लागणार आहेत, आणि तोच नैवेद्य तुम्हाला फेकून देण्याची वेळ येणार आहे। खराब झाल्यावर तुम्ही खाणार आहेत का? कोणाला नेण्याची काळजी न करणे, इथं दिलेला प्रसाद इथेच खाणं, ते आपल्याला पुण्य भेटतंय। मग प्रसाद कोणाच्या हातनं खाल्याच्या नंतर पुण्य भेटतं, तर भाऊबीजेला बहिणीच्या हातानं प्रसाद खाण्याचं महत्त्व सांगितलंय। भाऊबीजेच्या दिवशी बहिणीच्या हातानं नैवेद्य खायचा आहे, प्रसाद खायचा आहे। गुरुपौर्णिमेच्या वेळेला, गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या हातानं प्रसाद खायचा आहे। वसंत पंचमीच्या दिवशी पत्नीच्या हातानं प्रसाद खायचा आहे। मातृनवमीच्या दिवशी आईच्या हातानं प्रसाद खायचा आहे। आणि ज्या वेळेला आपण पाहतो संत महात्म्यांची पुण्यतिथी असेल, तर त्या दिवशी संतांच्या हातानंच प्रसाद खायचा आहे। भगवान भोलेनाथाची कृपा होते, त्या प्रसाद खाण्याचं महत्त्व आहे। जलधारा जरी अर्पण केली तरी भगवान भोलेनाथ आपल्यावरती कृपा करतोय। एक जलधारेने लवकर भगवान परमात्मा पावतोय, एवढा भोळा महादेव आहे, एवढा भोळा आहे। एका चोरानं ठरवलं, गावामध्ये कथा चालू होती, कथा चालू असताना चोरानं ठरवलं आज पूर्ण गावामध्ये जाऊन चोरी करायची। चोरी करण्यासाठी जेव्हा तो चोर निघाला, पण सर्व गावातील सर्व लोक कथा श्रवणासाठी त्या कथाच्या मंडपमध्ये, त्या धर्म मंडपमध्ये आलेले होते। मंडपमध्ये येऊन बसले, पण येताना प्रत्येक जण अमृतेश्वर भगवंताला सांगायचं, देवा भोलेनाथा आमचा घराचा सांभाळ तू कर, घर तुला सांभाळायचंय। रात्रभर त्या चोरानं सगळ्या घरी फिरून पाहिलं, पण घरामध्ये चोरी करण्यासाठी प्रवेश केला की भगवान भोलेनाथ द्वारामध्ये दिसायचे त्याला। सगळ्या गावात फिरला, पण भगवंताची मूर्ती, भगवान भोलेनाथाची मूर्ती त्याला द्वारात दिसायची। सगळीकडे फिरला, पण त्याला चोरी करण्यासाठी संधी सापडली नाही, चोरी करण्यासाठी संधी सापडली नाही। म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला गावाच्या बाहेर महादेवाचं मंदिर, महादेवाच्या मंदिरामध्ये आला, त्यानं ठरवलं, एक आजीबाई दिसल्या, पितळाचा तांब्या घेऊन, अगदी 1-2 किलोचा असेल, पितळाचा तांब्या घेऊन म्हातारी जलधारा वाहण्यासाठी मंदिरात आलेली होती। आजीबाईला पाहिलं, हा खुश झाला, म्हणे जाऊ द्या काही का नसेना, पण बाईको रागावची तरी नाही, घरात तरी गेली, एवढा तांब्या तरी घरी घेऊन जातो। तांब्या चोरण्यासाठी आला, आजीबाईनं जलधारा भोलेनाथाला वाहली, शिवपिंडीवरती जलधारा वाहली, भस्म लावला, आणि तिनं बेलपत्र वाहून पूजा पूर्ण झाली। म्हातारी निघाली, पण तो चोर म्हणे, आजी मला सुद्धा महादेवाला जलधारा व्हायची, मला सुद्धा पाणी व्हायचंय, एक जलधारा वाहीपर्यंत तुमचा तांब्या द्या। तर म्हातारी हुशार होती, मुरलेली म्हातारी, 60-65 वर्षाची, भलं मोठं कुंकू लावलेलं, अनुभवानं मोठी झालेली म्हातारी मुरलेली होती। म्हातारी म्हणे, एक काम कर, हा तांब्या माझ्या सोन्याच्या हुंड्यात आलाय,
हा जर तांब्या हरवला तर माझी सून मला दांडा काढल, त्यामुळे मी तुझ्या हातात हा तांब्या देऊ शकत नाही. मग माझ्या हाताला हात लाव म्हणे, तुझी पूजा होईपर्यंत मी थांबते, माझ्या हाताला हात लाव. म्हातारी जाऊन पाणी भरून घेऊन आली. ज्या वेळेला म्हातारीनं हाताला हात लावला, म्हातारीच्या चोराची पूजा पूर्ण झाली आणि शेवटी आरती करायची. म्हातारी म्हटली मी आरती करते, एक काम कर तू घंटा वाजव. घंटा वाजवायला चोर गेला. चोरानं घंटा पाहिली, 40 किलोची घंटा पाहून चोरता आनंदाने उड्या मारायला लागला. म्हणे देवा, अरे देत नाही तोपर्यंत 2 किलोच्या तांब्यासाठीच मी आलो होतो इथे, पण एवढं दिलं की 40 किलोची घंटा. ते म्हणे बस आरती झाली की हीच घंटा उतरून घरी घेऊन जायची. चोराने विचार केला, आजीबाईची पूजा झाली, आरती झाली, आजी घरी निघून गेली. चोरानं ठरवलं आता घंटा काढायची. जवळ आला, शिवलिंगाच्या जवळ आला, वरती घंटा बांधलेली, हात कुठं पुरतोय, हातच लागेना, हाताला घंटा येईना. तो म्हणे देवा देऊन देतो, पण आता हा विचार येऊ दे. खाली झोपला, केस खाजवत विचार केला, म्हणे घंटा काढायची पण काढणार कशी. शेवटी त्याला उपाय समजला, म्हणे घंटा काढायची. शिवपिंडीवरती म्हणे आसाई भगवान भोलेनाथ भांग पिऊन निद्रिस्त झालेला आहे. भगवंताला असंही सुधरत नाही. देव भांग घेतलाय देवानं. एक काम करू, शिवपिंडीवरतीच पाय देऊ आणि घंटा खाली घेऊ. शिवलिंगावरती पाय देण्यासाठी तो चोर गेला. शिवपिंडीवरती पाय देणार भगवान भोलेनाथ चतुर्भुज रूप धारण करून प्रगट झाले. पण त्यावेळेला भगवान परमात्मा त्याच्यावरती कृपा करून म्हणतात, माग भक्त तुला काय मागायचं तर. सुंदर असं भजन आहे. सारे जग का है वो रखवाला, हाँ मेरा भोला है जग से निराला. बम बोला बम बोला बम बोला, अरे बोला बम बोला बम बोला बम बोला. सारे जग का है वो रखवाला, हाँ मेरा भोला है जग से निराला. चोर खड़ा शिव मंदिर में, एक चोर खड़ा शिव मंदिर में, पाप था उसके अंदर में. घंटा आया उसे नजर जो था शिव जी के ऊपर. घंटा आया उसे नजर जो था शिव जी के ऊपर. लेकिन था काफी ऊंचा, लेकिन था काफी ऊंचा, काहीतरी उपाय सुचव. जेव्हा एक उपाय त्या चोराच्या लक्षात येतात तेव्हा उपाय समझ जब आता है, उपाय समझ जब आता है, चोर खड़ा मुस्काता है, हात लगाया घंटे पर. चोराने ज्या वेळेला भगवान भोलेनाथाला सांगतोय उपाय समझ जब आता है, चोर खड़ा मुस्काता है, शिव मूरत ओचड़ कर हाथ लगाया घंटे पर. घंटा घन घन बोल
ज्या वेळेला भगवान भोलेनाथ चतुर्भुज रूप धारण करून प्रगट होत आहेत, बोल भक्ता काय पाहिजे? चोर थरथर कापतोय, बाजूला गेले, हात जोडले, भोलेनाथ माफ करा, तुमच्या डोक्यावरती पाय शिवपिंडीवरती नव्हतो मांडत, पण वाटलं तुम्ही कृपा कराल, एक लोटा जल तुम्हाला वाहलं, मला वाटलं माझ्यावरती कृपा कराल भोलेनाथ. या गावात मंदिरात काय, परत गावाच्या परिसरात सुद्धा कधी येणार नाही, पण एवढेच माफ करा. त्याला वाटलं भोलेनाथ त्रिशूळ फेकून मारणार आहेत, पण नाही. भोलेनाथ म्हटले, अरे भोळ्या भाबड्या, तुझ्यावरती कृपा, तुझ्यावरती प्रसन्न झालोय म्हणे, तुझ्यावरती प्रसन्न झालोय, माग तुला काय मागायचं तर. चोर म्हणे, देवा चांगलं कर्म तर केलंच नाही, तुमच्या डोक्यावरती शिवपिंडीवरती मी तर पाय देऊन उभा राहिलोय, आणि तुम्ही म्हणता माग काय मागायचं तर. भोलेनाथ म्हणतात, आजपर्यंत जलधारा वाहणारे अनेक पाहिले, फुलं वाहणारे अनेक पाहिले, बेलपत्र वाहणारे अनेक पाहिले, भस्म लावणारे अनेक पाहिले, पण आजपर्यंत स्वतःला वाहून घेणारा तुझ्यासारखा पहिल्यांदाच आलाय म्हणे. एवढा भोळा आहे देव. मला सांगायचंय काय तुम्हाला, भगवान भोलेनाथाला समर्पण करायचंय. चोराने विचार केला, गावामध्ये फिरला, गावाचं रक्षण तर केलंच, पण चोर आनंदी झाला की जेव्हा 40 किलोची घंटा स्वतःला भेटली. शिवलिंगावरती, शिवपिंडीवरती, भोलेनाथाच्या डोक्यावरती त्यानं पाय दिला, पण तरी सुद्धा भगवान भोलेनाथांनी त्याच्यावरती कृपा केली आहे. भगवान परमात्मा जलधारेने लवकर प्रसन्न होतात, त्यानंतर बेलपत्राने सुद्धा प्रसन्न होतात. बेलाच्या झाडामध्ये, बेलाच्या झाडाच्या मुळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं वास्तव्य आहे. मग तीनही देवतांचं दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी घडत आहे. ज्या वेळेला आपण 4 पानाचा बेलपत्र वाहू भेटतात पहा, ज्यांच्या नशिबात आहे त्यांना 6 पानाचे 11 पानाचे बेलपत्र पाहायला भेटतात. एका बेलाला तुम्ही 3 पानाचे वाहिलेत, 6 पानाचं बेलपत्र कोणी पाहिलंय? माझ्याकडे होतं बऱ्याच दिवस, पण आता 6 पानाचं बेलपत्र ज्यांच्या प्रारब्धात त्यांना भेटतं. 11 पानाचं सुद्धा बेलपत्र आहे, 11 पानाचं बेल, एकाच पानाला ते पानं फुटत गेलेले आहेत. 3 टोका आहेत त्याला, ब्रह्मा विष्णू 3 पानं आहेत, पण त्यालाच 11 बेलपत्र. 11 पानाचं बेलपत्र आहे, 4 पानाचं बेलपत्र आहे. 4 पानाचं बेलपत्र जरी भगवंताला वाहिलं तरी हजारो बेलपत्र वाहण्याचं पुण्य भेटते. 5 पानाचं सुद्धा बेलपत्र वाहलं तर कित्येक हजारो बेलपत्र वाहण्याचं पुण्य भेटतं. आणि यानंतर 6 पानाचं बेलपत्र वाहिल्याच्या नंतर सुद्धा जीवनातील सगळे संकट नष्ट होऊन भगवान परमात्माची कृपा आपल्यावरती होते. भगवान महादेवाच्या पूजेमध्ये शीतळ वस्तू वापरले जातात, त्यामध्ये बेल, अक्षदा, जल आणि चंदन. ब्रह्मा, विष्णू, महेश, भगवान परमात्माचं दर्शन होतंय. महादेवाला अतिशय प्रिय आहे तो भस्म. मग भगवान महादेवाला जे भस्म लावले जाते ते चितेचं भस्म कधीच काढून आणलं जात नाही. भस्म आरती होते फक्त काशीमध्ये, ती आरती होते, ती आरती पाहायला भेटते आपल्याला. पण यानंतर भगवान भोलेनाथाला चितेची भस्म, तो भस्म कधी लावला जात नाही. मग भस्म तयार कसा होतोय तर गायीच्या शेणापासून जे बनवलं जातं ते भस्म भगवान भोलेनाथाला वापरलं जातं. गायीच्या शेणापासून तेच महादेवाला समर्पित करतात. हे भस्म 3 रेषांनी कपाळावरती लावत असताना विभूती सुद्धा त्या भस्माला म्हणतात. बरेच जण पहा तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेले किंवा कोणत्याही मंदिरात, म्हणजे ताई त्या बाबांनी या महाराजांनी विभूती जर दिली ना, महादेवाच्या मंदिरातील विभूती थोडी जरी खाल्ली किती ताप येऊ द्या, भाव किती शुद्ध असतो पहा. बऱ्याच वयोवृद्ध म्हाताऱ्या, जुन्या म्हाताऱ्या, एखाद्या लहान लेकराला ताप आला, लेकरू रडायला लागलं ना, शेतामध्ये कुठेतरी एखाद्या महादेवाचं मंदिर राहतं किंवा म्हसोबाचं मंदिर राहतं की नाही, मग काहीतरी शंका कुशंका येणार, या देवाची काहीतरी झालं असेल का, कोणाची नजर लागली असेल का. म्हणून जे आपलं इष्ट दैवत आहे, जे कुल दैवत आहे, त्या देवताचं नाव घेऊन चुलीतली राख घेऊन त्या लेकराच्या कपाळाला लावतात की नाही. पण भाव एवढा शुद्ध तरी त्या चुलीतली राख अंगारा म्हणून आपण लावतो कपाळी, पण तरी सुद्धा त्या लेकराचा आजार राहतो. बऱ्याच जणाला अनुभव असेल त्या गोष्टीचा. मग तीच विभूती
ज्या वेळेला आपण प्रवास करतो, प्रवासामध्ये श्रद्धे प्रदीपजी मिश्रा सांगतात पहा, भगवान भोलेनाथाची विभूती आपण जेव्हा मस्तकावरती लावतो, तीच जर विभूती आजारी पडल्याच्या नंतर ताप सर्दी खोकलाय, ती विभूती थोडीशी जर पाण्यात टाकून पिली तरी आजार तो बरा होतो. आणि तीच विभूती प्रवासामध्ये जर आपण आपल्या सोबत ठेवली तर कधीच दुर्घटना आपल्या जीवनात घडत नाही. अपघातामध्ये कधी आपला मृत्यू होत नाही, अपघाती संकट आपल्यावरती कधी येत नाही. तीच विभूती आपण धारण केल्याच्या नंतर भगवान भोलेनाथाची कृपा होते. यानंतर विभूती म्हणजे यमुना स्वरूप आहे, तर रुद्राक्ष म्हणजे विधिजा, विधाता म्हणजेच ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाची कन्या आहे जिचं नाव विधिजा, जिला सरस्वती म्हटलं जातं. भगवान महादेव भस्म का लावतात त्याचं कारण, केव्हा भस्म लावला पाहिजे. एक दिव्य असा शिवभक्त होता जो अखंड भगवान प्रभू रामचंद्राचं, भगवान परमात्माचं नामचिंतन करायचं. भगवान भोले बाबांनी राम नामाचा जप करणारे अनेक लोक बघितले आणि तो नामस्मरण करत असताना स्मशानभूमीमध्ये त्या व्यक्तीचं ज्या वेळेला अंत्यविधी केला तिथपर्यंत येईपर्यंत सगळेजण राम नामाचा जप करत होते. राम नाम सत्य हे, राम नाम. पहा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या अंत्यविधी जेव्हा चालू असते ना, अंत्ययात्रा, सगळे लोक म्हणतात राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे. पण कुठपर्यंत? त्या व्यक्तीला स्मशान भूमीमध्ये घेऊन जाईपर्यंत. हे भोलेनाथांनी ऐकलं. भोलेनाथांनी हे व्यक्ती अखंड राम नामाचा जप करताना पाहिले आणि भोलेनाथांनी त्या ठिकाणी वास्तव्य केलं. पण जात असताना तेच लोक एकमेकांची निंदा करू लागले. म्हणे का रे, हा निघून गेला आपल्यातून, त्याचा अंत्यविधी करायला निघालो, जेवण करत होतो पण जेवता जेवता उठलो. कोणी म्हणतो महत्वाच्या कामाला निघालो होतो पण ते काम तसंच सोडलं आणि पहिले या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी आलोय. कोणी म्हणतं माझ्या मुलीला पाहुणे पाहण्यासाठी चाललो होतो, कोणी म्हणतं मी शेतातल्या कामासाठी चाललो होतो, कोणी म्हणतं फार भूक लागली होती. हे सगळं बोलणं भगवान शिवजींनी ऐकलंय, भोलेनाथांनी ऐकलं. भोलेनाथाच्या लक्षात आलंय स्मशान भूमीपर्यंत जाईपर्यंतच लोक रामनाम सत्य भजन करतात, म्हणून भगवान शिवजींनी स्वतःच वास्तव्य स्मशान भूमीत केलंय. भोलेनाथ राहतात स्मशानभूमीमध्ये, स्मशानभूमीमध्ये वास्तव्य केलं. कारण का? आपल्या लक्षात यावं राम नाम सत्य आहे, बाकी सर्व जगत मिथ्या आहे. अखंड भगवान प्रभू रामचंद्राचं नामचिंतन करावं, भस्म जीवनात धारण केला पाहिजे. एक व्यक्ती झोपलेला होता पहा. भस्म लावण्याचा तुम्हाला फायदा सांगते. अरण्यामध्ये गेला, चालत चालत थकला म्हणून असा आडवा झोपला. जसा झोपला तर आकाशामधून एका पक्षानं त्याच्या कपाळावरती विष्ठा टाकली तर त्याचं कपाळ थोडंसं असं तिरकं झालं, जसं काही भस्म लावलाय. अगदी थोड्याच वेळानं त्या व्यक्तीचा जीव निघून गेला. तिथे यमदूत आले, शिवदूत आले, पण भांडण लागलं. भगवान शिवशंकरांनी विचार केला, शिवदूतांना पाठवलं, यमदूतांना नकार केला. पण याने आयुष्यभर जीवनात कधी भजन केलं नाही आणि त्याला तुम्ही घेण्यासाठी आलाय. तर शिवदूतांनी सांगितलं, याने भजन कधीच केलं नाही, याच्या मुखात कधी नामचिंतन आलं नाही, पण शेवटच्या श्वासाला कपाळावरती भस्म त्यानं धारण केला. ती होती पक्षाची विष्ठा, पण त्यानं कपाळावरती भस्म धारण केलाय. तुम्ही त्याला यमलोकाला नाही, आम्ही शिवलोकांना त्याला कैलासाला घेऊन जाणार आहे. भस्म धारण करण्याचा फायदा आहे. शिवभक्त सुद्धा ज्यावेळेला आपण पाहतो विभूतीचे त्रिपुंड्र लावतात, झोपताना सुद्धा लावतात. मनुष्याकडे भूत, भविष्य आणि वर्तमान काळामध्ये 3 रेषा पाहतो ना आपण. भूत, भविष्य, वर्तमान काळ यामध्ये गती प्राप्त होण्यासाठी रांगोळी प्रत्येक जण काढतात पहा. जीवनात गती भेटते आपल्याला. भाळावरती आपण त्रिपुंड्र लावतो, आपण भस्म परिधान करतो. द्वारामध्ये बऱ्याच जणी रांगोळी काढताना, रांगोळी काढल्याच्या नंतर साईडने रेषा देता का, 2-2 रेषा. एक मध्ये स्वस्तिक काढता आणि त्याच्या बाजूने 2-2 रेषा. वरून खाली ओढताना रेषा अशा वरून खाली जर रेषा ओढल्या तर आपली प्रगती त्याच ठिकाणी थांबते पहा. तुम्हाला वाटत असेल आमच्या घराची प्रगती व्हावी,
आमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हातही यश यावं, धरलेलं काम पूर्ण व्हावं, त्यासाठी आपण रेषा ओढतो, पण खालनं वरती ओढायच्या, म्हणजे आपण प्रगतीकडे आपली गती चालू राहते. खाली रेषा ओढल्या तर आपली अधोगती चालू होते. छोट्या छोट्या गोष्टीतून बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात. पहा, मला सांगायचंय, भस्म परिधान करतो आपण सत्व, रज आणि तम, जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती या तीनही अवस्थेमध्ये भगवान भोलेनाथाची उपासना करावी. हे भस्मावरून, या त्रिपुंड्रावरून आपल्या लक्षात येते. संचित आपलं जे प्रारब्ध आहे, क्रियामान, पण अखंड भगवान भोलेनाथांचं नामचिंतन केल्याच्या नंतर भगवान भोलेनाथ आपल्यावरती कृपा करतात. भस्म लावण्याचा फायदा सांगितलाय. शेवटच्या श्वासापर्यंत भजन नाही केलं, पण भस्म एकदाच भाळावरती लावला तर कैलासाला घेऊन गेले. शिवदूत त्याला घेण्यासाठी आलेत. मग तसाच गळ्यामध्ये रुद्राक्षाचा मणी सुद्धा परिधान करण्याचं महत्व आहे. रुद्राक्षाचा मणी, आपण मणी घालणं काय, पहिल्या काळात पा गाड्या नव्हत्या. एखादं ओझं काही जर न्यायचं असेल या ठिकाणावरून त्या ठिकाणी, तर गाढवाचा वापर केला जायचा. गाढवं, बरोबर. अजून सुद्धा जे मेंढ्यावाले लोक असतात ना, त्यांच्याकडे आहेत फक्त ओझं वाहण्यासाठी. एका गाढवाला फक्त काम एकच होतं, ओझं वाहण्याचं. पण रुद्राक्षाच्या झाडाची रुद्राक्ष तोडायचे, पोत्यामध्ये भरायची, तीच पोती त्या गाढवाच्या अंगावरती द्यायची. तो गाढव फक्त कायम रुद्राक्षाची पोतीच वाहत आला होता. पण एक दिवस वयोवृद्ध झाला, जास्त ओझं झालं, जसा खाली पडला तसाच त्यानं देह त्याग केला. पण तरी सुद्धा शिवलोकांना गेला, कैलासाला गेला. शिवदूत त्याला घेण्यासाठी आले. रुद्राक्षाचा मणी परिधान नाही केला. प्राणी आहे, जंगली प्राणी आहे, पण तरी सुद्धा त्यांनी फक्त रुद्राक्षाचं ओझं वाहिलं, तर त्याच्या जीवनाचा उद्धार झालाय. मला सांगायचंय, भगवान परमात्माचं नामचिंतन सुद्धा, रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झाली काल तुम्हाला सांगितलंय मी. एका वेळेला तारकासुराचा वध केल्यावर भगवान परमात्मा देवदेवतांना आनंद होण्यासाठी तारकासुराचा वध करणे